नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला चमचमीत अशी व्हेज बिर्याणी करून दाखवणार आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी, हॉटेलसारखी बिर्याणी झालेली आहे. अगदी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे. माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. तर दाखवते आता पुढे तुम्हाला कशी बनवली ती. बघू शकता तुम्ही कसं टेक्स्चर आले, तांदूळ कसा मोकळा झालेला आहे आणि सगळीकडे मसाले कसे व्यवस्थित लागलेले आहेत. मी पूर्ण मिक्स केली नाही तरीसुद्धा कशी दिसते बघा. तर आता त्यासाठी मी साहित्य घेणार आहे. तर मी सगळ्यात प्रथम बीन्स, मिरच्या, फ्लावर, वाटाणे, गाजर आणि शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो प्युरी, कोथिंबीर आणि पावडर मसाले आणि दही हे सर्व जिन्नस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता या कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे अर्धा कप आणि त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत. ते तळून घेणार आहे मी. जसे बिर्याणीला तळून घेतात कांदा त्या पद्धतीने तळून घ्यायचं. खूपच टेस्ट येते ते सर्व घातल्यामुळे व्यवस्थित. थोडंसं त्यात मीठ टाकते म्हणजे कांदा फ्राय व्हायला लगेचच मदत होते, लवकर फ्राय होतो मीठ टाकल्यामुळं. तर यातला थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवते आता. आणि सगळ्या भाज्या त्याचमध्ये मी आता घालणार आहे. काढल्यानंतर आणखी थोडा तांबूस पडतो. तर ह्यामध्येच मी सगळ्या भाज्या घालून घेणार एक एक करून. परतून घेते लगेच, कारण राहिलेला कांदा करपायला नको म्हणून लगेचच परतून घ्यायचं. हिरवी मिरची 1-2 टाकून घेतली त्यामध्ये मी. आता सगळ्याच भाज्या मी घालून घेतल्या त्यामध्ये. आता मी या भाज्या सगळ्या परतून घेणार आहे तेलामध्ये. थोडासा मऊसरपणा आला की मग त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातली. भाज्या बाजूला करून तेलामध्ये घातली ती 1 टेबलस्पून. आणि 1 टोमॅटोची किसून घेतलेला आहे टोमॅटो हा, त्याची प्युरी घातली मी. हळद घातली थोडी. सर्व ह्या भाज्या वाफेवर ह्याच्या शिजून घ्यायच्या 1-5 मिनटासाठी. परतत राहायचं मधून. चांगलं तेल सुटलेलं आहे. मीठ घालून घेतलं मी चवीप्रमाणे. 1 टीस्पून होईल एवढं मीठ घातलं मी. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळे पावडर मसाले घालून घेतले मी त्यामध्ये. रेसिपी बघताय तर एक लाईक होऊन जाऊ देत आणि एक कमेंट पण करा. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर दही 3 टेबलस्पून घालून घेतलं मी यामध्ये. खूपच टेस्टी होते बिर्याणी. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. म्हणजे थोडीशी वाफ काढायची त्याला. आता पाणी तापत ठेवलेलं आहे मी. तांदूळ अर्धा किलो मी भिजत ठेवलेला आहे बिर्याणीचा. त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालून घेतलं मी. आणि खडे मसाले हे घालून घेते थोडे. लवंग, दालचीन, मिरी, तमालपत्री, लिंबू रस थोडा घातला. तेल थोडं घातलं. कोथिंबीर आणि पुदिना टाकला थोडा. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये भिजत घातलेला अर्धा किलो तांदूळ घालून घ्यायचा. 1 तासभर आधी भिजत ठेवायचा तांदूळ.
तर ह्याला आलेली आहे उकळी आता पाण्याला. तांदूळ घालून घेते मी आता. भिजल्यामुळे लगेचच शिजतो तांदूळ. चांगली उकळी आलेली आहे. तांदूळ शिजला का नाही असा चिमटीमध्ये घेऊन मोडून बघायचा. जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिजतो तांदूळ. झालेला आहे बघा, आता हे शिजलेलं आहे. आता चाळणीमध्ये मी गाळून काढते. हे बघू शकता तुम्ही, गाळून काढलेलं आहे मी. आता भाजीचं कढई मी उतरलेली होती ती ठेवते आता वरती. वाफ निघालेली आहे चांगली त्याला. त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता. मी आता लगेचच तांदूळ काढलेला त्यात घालणार, त्याच्यामुळे पाणी आहे तांदळामध्ये थोडं. त्यातली थोडीशी मी भाजी काढून घेते पहिला. मध्ये घालण्यासाठी थोडीशी काढते. बाकीची अशी तळाला पसरून घ्यायची सगळीकडं. तांदूळ जर जास्त वेळ गाळत ठेवला असता तर मग पाणी थोडं घालायचं त्यामध्ये खाली तळाला भाज्यामध्ये. कारण दम एक 10-15 मिनटं द्यायला लागतो, त्याच्यामुळे खालचं पाणी आटतं पूर्ण. थोडासा ओलसरपणा राहायला पाहिजे बिर्याणीला. तर ह्या काढलेल्या भाज्या मी मध्ये घालून घेते. आता ह्याच्यावर मी तळलेला कांदा घालून घेते. पुदिना आणि कोथिंबीर घालून घेते मी. आणि वर पुन्हा एकदा मी राहिलेलं भात ओतून घेते. त्याच्यावर पुन्हा तीच प्रोसेस करते. तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सर्व घालून घेते मी. पुदिना आणि कोथिंबीर घातली तर त्याच्यावर थोडं तूप घालून घ्यायचं वरती सोडून. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती पण घालू शकता. आता ह्याला चांगला दम द्यायचा. एक 15 मिनटं खाली तवा ठेवलेला आहे मी तापत. तर झालेला आहे बघा दम देऊन. 15-20 मिनटं झालेली आहेत. तर आता मी उतरून घेते कढई. बघू शकता तुम्ही, काढून दाखवते आता तुम्हाला किती गरम आहे. आणि तांदूळ कसा मोकळा मोकळा शिजला आहे बघा. भाज्या पण सगळीकडे लागलेल्या आहेत. खूपच छान झालेली आहे ही बिर्याणी. खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण जर एकत्र मिक्स केली तर कलर चांगला येतो. पण मला असं थोडा पांढरा थोडा कलर असं छान दिसतं, म्हणून मी तसं